नमस्कार, माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील पाठ 3 मला काही नाही द्या चे प्रश्नोत्तर पाहणार आहोत। काही नाही, मला काही नाही द्या या पाठामध्ये आपण पाहिलं की राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारामध्ये तेनालीराम हा चतुर मंत्री आहे आणि मग कपिल आणि लाकूड तोड्या हे दोघे त्याच्या दरबारामध्ये येतात। कपिल न्याय मागण्यासाठी येतो, त्याला त्या लाकूड तोड्याकडून काही नाही हवे असते। मग अशी ही मजेशीर अशी गोष्ट आपण पाहिलेली आहे। चला तर मग आपण आता पाहूयात ह्या पाठाची प्रश्नोत्तरे। प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला आहे, कपिल तेनालीरामकडे कोणाला घेऊन आला? उत्तर, कपिल तेनालीरामाकडे लाकूड तोड्याला घेऊन आला। 2. लाकूड तोड्याने कपिलला काय उचलून देण्यास सांगितले? उत्तर, लाकूड तोड्याने कपिलला लाकडाची मोळी उचलून द्यायला सांगितली। 3. घागरीमध्ये काय होते? उत्तर, घागरीमध्ये काहीच नव्हते। पुढील प्रश्न आहे आ, रिकाम्या जागा भरा। 1. राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात तेनालीरामकडे न्याय मागण्यासाठी अनेक लोक येत असत। 2. तेनालीराम बुचकळ्यात पडला। 3. तेनालीराम चकित झाला। लाकूड तोड्याकडे पाहून तो हळूच हसला। 4. आपल्या गालावर हात फिरवत त्याने एका घागरीकडे पाहिले। 5. तेनालीरामचे आभार मानून लाकूड तोड्या निघून गेला। पुढील प्रश्न आहे, घटनाक्रमानुसार वाक्यांचा क्रम लावायचा। वाक्यासमोर क्रमांक मी इथे दिलेले आहेत। पहिलं वाक्य, दुसरं वाक्य, तिसरं वाक्य, चौथं वाक्य, पाचवं वाक्य आणि 6वं वाक्य। पुढील प्रश्न आहे, ओळखा पाहू मी कोण? पहिला आहे, लाकूड तोडणारा, लाकूड तोड्या। न्याय मागायला येणारा, कपिल। लाकडाची मोळी उचलून देणारा, कपिल। कपिल व लाकूड तोड्याच्या भांडणाचा न्यायनिवाडा करणारा, तेनालीराम। तेनालीरामचे आभार मानणारा, लाकूड तोड्या। पुढील प्रश्न आहे, खालील वाक्प्रचारांचा त्यांच्या अर्थाशी जोड्या लावायच्या आहेत। पहिला वाक्प्रचार आहे, बुचकळ्यात पडणे, अर्थ आहे गोंधळून जाणे। पुढील वाक्प्रचार आहे, चकित होणे, त्याचा अर्थ आहे आश्चर्य वाटणे। चेहरा उतरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे निराश होणे। मान खाली जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे लाज वाटणे। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 5वीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील मला काही नाही द्या या 3ऱ्या पाठाचे प्रश्न उत्तर पाहिले। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा। धन्यवाद।